पुण्यामध्ये एका संस्थेची जवळपास 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आता या 4ही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये म्हणजे जे टॉपचं जे कॉलेज आहे त्याचं जवळपास CETच्या एंट्रन्स थ्रू कट ऑफ किती आहे तर 98 पर्सेंटाईलच्या दरम्यान आहे. आणि जे लोअर कॉलेज आहे त्याचा कट ऑफ किती आहे तर ॲप्रॉक्सिमेटली आहे की 92 किंवा 93 पर्सेंटाईलचा कट ऑफ आहे. म्हणजे इतका डिफरन्स तर आहे. आता 4 वर्षानंतर ज्यावेळी एखादा विद्यार्थी प्लेसमेंटसाठी तयारी करतो किंवा प्लेसमेंटसाठी ॲपियर होतो त्यावेळी ती कॉलेजेस काय करतात तर त्या 4ही कॉलेजेसचा एकच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 4th इयरला जॉब ऑफरसाठी जाता त्यावेळी कॉलेजचं एक डिपार्टमेंट असतं ज्याला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल बोलतात. ते डिपार्टमेंट काय करतं या 4ही कॉलेजेससाठी एकच आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ज्यावेळी विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झाम देऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तो 98 पर्सेंटाईलचा विद्यार्थी आणि 92 किंवा 90 पर्सेंटाईलचा सुद्धा लोअर कॉलेजचा विद्यार्थी एकाच वेळी सेम कंपनीला प्लेस करणार आहे. मग अशा सिच्युएशन काय होत आहेत? खरं तर तुम्ही विचार करा की आपण ज्यावेळी पुढचे 2 ते 3 महिने ना सगळ्यात जास्त ऐकला जाणारा वर्ड कुठला आहे तर कट ऑफ किती आहेत किंवा या कॉलेजचा कट ऑफ किती आहे. मग कॉलेजेसमध्ये तुम्ही इतके कट ऑफवरती ॲडमिशन घेता परंतु पुढे जाऊन त्या कट ऑफचं काय होतं हे खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा या गोष्टी काउन्सिलर सांगत नाहीत कारण का त्यांना काय वाटतं फक्त कॉलेजेसचा कट ऑफ जास्त आहे म्हणजे कॉलेज चांगलं आहे. परंतु ह्या इनसाईड गोष्टी असतात त्याचा इनटेक असतो त्याचे डिपार्टमेंट असतात फॅकल्टी असतात 4th इयरला त्याच्या प्लेसमेंट्स कशा होतात या गोष्टी काउन्सिलर परत माहीत नसतात. त्यांना फक्त काय वाटतं मला फक्त एक कॉलेजचे लिस्ट त्यांच्या हातात द्यायचे बस इतकंच आणि याच्यावरूनच सगळ्या गोष्टी ठरतात. लक्षात ठेवा कॉलेज निवडताना सगळ्यात जास्त गरजेचं आहे कॉलेजचा रिसर्च. जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे की कॉलेजचा रिसर्च वगैरे कसा करायचा ब्रँच वगैरे कशी निवडायची. तुर्तास आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो आहे तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ मार्क्स किती लागणार आहेत जेणेकरून पुणे असेल मुंबई असेल Tier 1 Tier 2 Tier 3 कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स IT AI रिलेटेड ब्रँचेस ENTC आणि कोर आपल्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल या ब्रँचेससाठी किती मार्क्स मिनिमम लागणार आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना काळजीपूर्वक बघा कुठेही स्किप करू नका कारण का प्रत्येक कॅटेगरीच्या डिसेंडिंगवर म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार किती कट ऑफमध्ये डिफरन्स असतो त्यानंतर कॅटेगरीच्या बेनिफिटनुसार कट ऑफमध्ये कोणती ब्रँच तुम्हाला मिळू शकते हे सगळं इन डिटेल मी सांगितले. तर सगळ्यांना नमस्कार मी संदीप मिलके. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे त्यालासुद्धा जॉईन करा. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. खरं तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट. खरं तर आता आपली इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होते आणि इथून पुढे म्हणजे आपली ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत प्रत्येक स्टेपला कुठं ना कुठं तुम्हाला डाऊट्स येतो अडचणी येतात. फॉर्म फिलिंगमध्ये असेल किंवा तुमचे कॉलेजेस सिलेक्ट करताना असेल त्यांना प्रेफरन्स देताना असेल यासाठी एकतर आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅचचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ना ती स्टार्ट आहेत. लक्षात ठेवा आता बाकी काउन्सिलर्ससारखं काही प्रो प्लस अशा गोष्टी वगैरे मी ठेवत नाही. फक्त कसं असतं की काउन्सिलिंग ही सगळ्यांसाठी सेम असली पाहिजे. ज्या फीचर्स काउन्सिलिंगमध्ये गरजेचे आहेत ना ते सगळे ॲड केलेले आहेत. ठीक आहे त्यामुळे व्हेरिएशन्स वगैरे नाही एकच काउन्सिलिंगची बॅच आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जर काउन्सिलिंग रिलेटेड काही जर क्वेरीज असतील ना हा मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती नक्की विचारू शकता. तुमच्या जे काही क्वेरीज असतील ना ते विचारा. ठीक आहे आता ही काउन्सिलिंग बॅच एकतर वेगळी काय आहे त्याचबद्दल सांगतो. बाकी काउन्सिलर्ससारखं कॉल सपोर्टचं एक फीचर मी या काउन्सिलिंग बॅचमध्ये देतोय व्हॉट्सॲप सपोर्टचं फीचर दुसऱ्या बॅचमध्ये देतोय असं काही नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला 24/7 डाऊट सपोर्ट मिळतो कॉल्स आणि व्हॉट्सॲपवर. म्हणजेच काय इथून पुढे तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत माझा एक पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला असतो. कधीही काही वाटलं डाऊट्स आहेत तुमच्या पेरेंट्सला वाटलं की काही अडचणी आहेत किंवा काही क्वेरीज असतील डायरेक्टली तुम्ही कॉल करा. ते कॉलवरती सगळे डाऊट्स तुमचे अटेंड केले जातील. ठीक आहे आणि मी स्वतः सगळे डाऊट्स तुमचे अटेंड करतो. ठीक आहे दुसरं आहे तुमची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. लक्षात ठेवा बाकी काउन्सिलर्ससारखं फक्त तुमचे गुगल फॉर्मवरती डिटेल्स घेऊन डायरेक्टली पुण्याची लिस्ट सगळ्यांना एकच सर्क्युलेट करणं असं नाही आहे. कॉलेज लिस्ट बनवण्याआधी तुम्हाला आणि तुमच्या पेरेंट्सची सगळी तुमची डिटेल्स वगैरे घेतली जातात. तुम्हाला कॉलेज कुठे हवं आहे ब्रँच कुठली हवी आहे तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवताना कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्यात हे सगळं तुमच्याशी डिस्कस करूनच एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ना ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. त्यानंतर नेक्स्ट जे आहे लाईव्ह गायडन्स सेशन म्हणजे CETच्या प्रत्येक स्टेपनुसार कॅप रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑप्शन फॉर्म बिलिंग आणि 4ही कॅप राऊंडपर्यंत आम्ही लाईव्ह सेशन्स म्हणजे झूम मीटिंगद्वारे तुम्हाला कॉलेज ब्रँच कशी सिलेक्ट करायची कॅप रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे ऑप्शन फॉर्म फिल कसा करायचा आहे फ्रीज बेटरमेंट या सगळ्या गोष्टींबद्दल मीटिंगमध्ये सगळे डाऊट्स क्लिअर केले जातात. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण वगैरे येणार नाही. आणि त्यानंतर आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये
कॉलेजमध्ये किती व्हॅकन्सी आहे, तुम्हाला कुठे अप्लाय केले पाहिजे, त्या फॉर्मची लिंक असेल, तुम्हाला कुठे चान्सेस आहेत, कारण का स्पॉट सगळे एका आठवड्यामध्ये होत असतात. मग ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती वगैरे देणं यासाठी असतो स्पॉट गायडन्स. आणि शेवटी आहे फक्त तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून देणं ही जबाबदारी नाही आहे, तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये कोडिंग कसं करायचं, एक तर CGPA कसा मेंटेन करायचा आहे, महाडीबीटीचे स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरायचे याबद्दल सुद्धा गाईड केलं जातं. आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे त्यांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये पेमेंटची किंवा फीचे सगळे डिटेल्स वगैरे दिले आहेत. ज्यांना एनरोल करायचं नाही नक्की करा. जर काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील तर या व्हॉट्सॲप नंबरवर तुमच्या क्वेरी सेंड करा, लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय वगैरे द्याल. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटकडे की कट ऑफ कसे डिसाईड केले जातात. भरपूर यूट्यूबर्स वगैरे काय करतात की CET सेलकडून कट ऑफ वगैरे जाहीर किंवा या कॉलेजचा कट ऑफ इतका लागणार. लक्षात ठेवा कट ऑफ हे प्री डिसाइडेड नसतात. CET सेलच्या जर कट ऑफच्या PDF बघितल्या तर गेल्या 4 वर्षाच्या ज्या PDF आहेत, गेल्या 4 कॅप राऊंडच्या ज्या PDF आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक कॅप राऊंडचा कट ऑफ वेगवेगळा आहे. कट ऑफ कसा डिसाईड होतो, तर सपोज काय करूया की पुण्यामधलं एक समजा मी जिथं शिकलो PICT आमचं कॉलेज आहे, तर PICT कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मी म्हणतो की 100 सीट्स आहेत. तर 100 सीट्स आहेत. आता या 100 सीटपैकी ॲप्रॉक्सिमेटली 10 सीट्स या मी म्हणतो की ओपन कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे. आता काय होतं, ज्यावेळी तुम्ही कॉलेजचा ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळी सपोज महाराष्ट्रामधून 1000 मुलांनी PICTच्या या 1000 ओपन कॅटेगरीच्या मुलांनी, लक्षात ठेवा 1000 ओपन कॅटेगरीच्या मुलांनी या PICTच्या 10 ओपन सीटसाठी अप्लाय केले. ठीक आहे. आणि त्यांच्या कॉलेज लिस्टमध्ये ते कॉलेज त्यांनी व्यवस्थित रँकिंगनुसार ठेवले. तर कॉलेजचं ते सॉफ्टवेअर काय करतं CETचं, तर या 1000 पैकी 10 मुलं अशी निवडतं ज्यांच्या कॉलेजच्या लिस्टमध्ये, ठीक आहे, PICT कॉलेजपेक्षा वरची जी कॉलेज आहेत त्यांना मिळत नाहीत आणि PICT मिळतं आहे. मग त्या टॉपच्या 10 मुलांना या 10 सीट्स दिल्या जातात. ठीक आहे. याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये PICT एकदम वरती टाकलं तर म्हणजे तुम्हाला मिळेल, असं नसतं. युजली काय होतं, जे टॉपची मुलं आहेत ज्यांनी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून त्या कॉलेजला सीटला अप्लाय केले त्या टॉपच्या मुलांना तेवढ्या जागा दिल्या जातात. ठीक आहे. आणि तो जो शेवटचा मुलगा असतो त्यावरून ठरतो तुमचा कट ऑफ. ठीक आहे. मग हा असते जनरली कट ऑफचे, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे परंतु समजून घ्या. ठीक आहे. आता कट ऑफ कसा डिपेंड होतो, तर त्या कॉलेजमध्ये त्या कॅटेगरीच्या सीट्स किती आहेत, दुसरं आहे त्या कॅटेगरीला किंवा त्या ब्रँचला डिमांड किती आहे, किती मुलांनी कॉलेज लिस्टमध्ये ती ब्रँच ॲड केली आहे, तिसरं आहे कॉलेजचं रेप्युटेशन, ऑब्वियसली चांगलं कॉलेज असेल तर भरपूर मुलं ते ॲड करणार आहेत, आणि चौथं असतं कॅटेगरी, जेंडर, रिलिजन, कोटा. आता कट ऑफमध्ये पण बघाल ना भरपूर प्रकारचे कट ऑफ असतात. युजली सांगतो कट ऑफमध्ये कसे डिफरन्सेस असतात. एक असतं ते म्हणजे काय, तुमची कॅटेगरी OBC असेल, ओपन कट ऑफ असेल, त्यानंतर SEBC असेल, त्यानंतर ST असेल, SC असेल, NT असेल, NTमध्ये पण प्रकार असतात, EWS असेल, TFWS, असे वेगवेगळ्या प्रकारचे कट ऑफ असतात. प्रत्येक कॅटेगरीमध्ये पण काय असतं, तर लेडीज कट ऑफ आणि जनरल कट ऑफ. लेडीजसाठी सुद्धा सेपरेट कोटा असतो आणि जनरलसाठी सुद्धा कट ऑफ असतो. त्यामुळे हे दोन सुद्धा कट ऑफचे प्रकार आहेत. ठीक आहे. आता कट ऑफ लक्षात ठेवा की कट ऑफला डिफरन्शिएट करताना कॅटेगरी वाईज बेनिफिट्स आहेत. ओके. तर स्टुडंटची जी कॅटेगरी असेल, उदाहरणार्थ ओपन आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे, VJ आहे, NT आहे, SEBC आहे, EWS आहे, TFWS आहे, डिफेन्स आहे, PWD आहे, त्यानुसार कट ऑफ वेगवेगळे असतात. प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ वेगवेगळे आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय होता त्यावरून ते कट ऑफ ठरतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा कट ऑफचा टाईप असतो होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. म्हणजेच काय, तुमची 12th किंवा तुमचं बर्थ ऑफ डोमिसाईल, ओके, जिथून आहे त्या जिल्ह्यावरून तुमची होम युनिव्हर्सिटी ठरवली जाते. जी कॉलेजेस नॉन ऑटोनॉमस आहेत, ठीक आहे, त्या कॉलेजेसमध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी या दोन गोष्टी असतात. स्टेट लेवल सीट्स हे ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये असतात. ठीक आहे. मग होम युनिव्हर्सिटीच्या मुलांना 70% सीट्स असतात, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या मुलांना 30% सीट्स असतात. ठीक आहे. मग त्या सीटसाठी होम युनिव्हर्सिटी कट ऑफ कमी असतो, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी थोडा जास्त असतो. ठीक आहे. याच्याबद्दल ना थोडा डिटेलमध्ये व्हिडिओ एक बनवतो कारण का मोठी कन्सेप्ट आहे. ठीक आहे. नंतर अगेन लेडीज आणि जनरल म्हणजेच काय, कट ऑफच्या PDF बघाल तर G ओपन आणि L ओपन असे कट ऑफ असतात. ठीक आहे. G ओपन म्हणजे काय, जनरल ओपन कॅटेगरीचा स्टुडंट, आणि L म्हणजे लेडीज ओपन कॅटेगरीचा स्टुडंट किंवा G OBC, L OBC अशा पद्धतीने कट ऑफ असतात. मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटीचे कट ऑफ असतात, ऑदर असेल तर ऑदरचे असतात. ठीक आहे. आता समजून घेऊया की कट ऑफ ना तुमच्या कॅटेगरीनुसार कसे डिसाईड होतात. युजली काय होतं, तर TFWSचा जो कट ऑफ आहे तो थोडा हाय असतो. TFWS म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला सीट भेटली तर तुमची ट्युशन फी 100% माफ होते. 5% सीट्स असतात प्रत्येक कॉलेजला. ठीक आहे. TFWSचा कट ऑफ हाय असतो. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा असतो. त्यानंतर SEBC आणि OBC युजली एकाच लेवलचे असतात, जास्त पण डिफरन्स नसतो. ठीक आहे. त्यानंतर EWSचा कट ऑफ गेल्या वर्षीपासून थोडाफार कमी आला.
ठीक आहे. आणि त्यानंतर अदर कॅटेगरीचे ज्या कॅटेगरी आहेत ना त्यानुसार असतात. अजून एक कट ऑफमधला ट्रेंड आहे की कॅपराऊंड 1चा कट ऑफ हा युजुअली ना थोडा लोअर असतो अदर कॅपराऊंडसाठी. का सांगतो, कॅपराऊंड 1ला काय असतं, सुरुवातीला कॅपराऊंड 1ला सगळ्याच्या सगळ्या सीट्स त्या व्हॅकंट आहेत. ठीक आहे. मग जसं तुम्ही पुढच्या कॅपराऊंडला जाता, कॅपराऊंड 2 असेल, 3 असेल, 4 असेल, त्यावेळी त्या सीट्स ऑलरेडी काही सीट्स भरलेले असतात. म्हणजे काय करतात, मुलं बेटरमेंट करतात, पुढं जातात, बेटरमेंट करतात, पुढं जातात. त्यामुळे पुढे जाताना त्या सीट्सना थोड्या कमी व्हॅकंट असतात. त्यामुळे कॅपराऊंड 1चे कट ऑफ युजुअली थोडे कमी असतात आणि नंतरच्या कट ऑफ डिपेंड करतात. काही काही कॉलेजेसमध्ये कट ऑफ वाढलेले असतात, काही काहीमध्ये कमी असू शकतात. ठीक आहे. आता येतो की पुण्यामध्ये कॉलेजेसमध्ये कट ऑफ जर किती लागणार आहे प्रत्येक ब्रँचवर. लक्षात ठेवा, जर तुम्हाला पुण्यामध्ये ॲडमिशन हवं, आता हे जे मी कट ऑफचं मार्क्स सांगतोय ते ओपन कॅटेगरीला कन्सिडर करतोय. प्रत्येक कॉलेजची कॅटेगरी वेगवेगळी असते, प्रत्येक कॉलेजची ब्रँच वेगळी असते, ब्रँचमध्ये कॅटेगरी वेगवेगळी असते. ते कट ऑफ सांगणं थोडं डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी काय सांगतोय, तो ओपन कॅटेगरीचे कट ऑफ मी सांगतोय. जर तुमची कॅटेगरी असेल तर यापेक्षा 5 ते 10 मार्क्स कमी करा आणि तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे. जर तुम्हाला पुण्यामध्ये कम्प्युटर सायन्स, IT, AI आणि ENTC, आता AIमध्ये पण वेगवेगळ्या ब्रँचेस येतात. CSE विथ AI येतं, CSE विथ AIML येतं, AIDS येतं, सायबर सिक्युरिटी येतं, ब्लॉकचेन येतं. अशा ज्या AI रिलेटेड ब्रँचेस आहेत त्या सगळ्या टेक ब्रँचेससाठी जर तुम्हाला टियर 1ची जी कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ असेल COEP असेल, PICT असेल, VIT असेल, कमीच, तर या कॉलेजमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 97+ लागतात या ब्रँचेससाठी. ठीक आहे. म्हणजे मार्क्स किती लागणार आहेत तुम्हाला, तर 120+ स्कोर लागणार आहे, 120+. ठीक आहे. जर टियर 2च्या कॉलेजेसमध्ये CS, IT, AI आणि ENTC रिलेटेड ब्रँचेसमध्ये ॲडमिशन हवं असेल तर मार्क्स किती लागणार आहेत, 90 to 97% लागणार आहे टियर 2मध्ये आणि मार्क्स लागणार आहेत 100 and 120 मार्क्सवरती. म्हणजे 100 ते 120 मार्क्सवरती टियर 2च्या कॉलेजेसमध्ये टेक ब्रँच तुम्हाला मिळून जाईल. आता ती भरपूर कॉलेजेसची लिस्ट आहे, PVJ आहे, SPM तातवडे आहे, AISSMSचे कॅम्पस आहेत, I2IT आहे, भरपूर आहे. ठीक आहे. टियर 3ची जी कॉलेजेस आहेत तिथं जर तुम्हाला टेक ब्रँच हवी असेल, CS, IT, AI, ENTC, तर 75 to 92 मार्क्सवरती ही कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात. 75 to 92% आणि मार्क्स लागणार आहेत 76 to 100 मार्क्स. ठीक आहे. 76 to 100 मार्क्सवरती तुम्हाला टियर 3च्या कॉलेजेसमध्ये AI रिलेटेड किंवा ENTC, कम्प्युटर सायन्स, IT या ब्रँचेस मिळतील. या कॉलेजेसची संख्या ना पुण्यामध्ये भरपूर आहे, खूप जास्त आहे. त्यामुळे रँकिंग करताना व्यवस्थित ते लावावं लागतं. ठीक आहे. आता जर तुम्हाला पुण्यामध्ये कम्प्युटर सायन्स, IT, AI, DS वगैरे सोडून जर मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या कोर ब्रँचेस जर हवे असेल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन हवं असेल, ठीक आहे, या कोर ब्रँचेससाठी ॲप्रॉक्सिमेटली हे जे मी कट ऑफ सांगितले त्याच्यापेक्षा 3 ते 15 मार्क्सचा डिफरन्स येतो. 3 ते 15% डिफरन्स येतो. 3 ते 15% डिफरन्स येतो. म्हणजेच काय, टॉप जर कॉलेज असेल तर त्याच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलचे पण कट ऑफ जास्त असतात. उदाहरणार्थ सांगितलं की एखादं समजा PCCY कॉलेज आहे, त्याचा कम्प्युटर इंजिनिअरिंग 98%ला क्लोज झाले, तर त्याचं मेकॅनिकल नाही म्हटलं तरी 95%ला क्लोज होणार. ठीक आहे. त्यामुळे जास्त पण डिफरन्स नसतो. त्यामुळे सांगितलं काय, तर 3 ते 15%चा डिफरन्स येऊ शकतो. जर लोअर कॉलेजेस असेल तर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलचे कट ऑफ खूप कमी असतात. परंतु गेल्या 1 वर्षापासून जर बघाल तर या कोर ब्रँचेसचे कट ऑफसुद्धा चांगल्या कॉलेजेससाठी खूप वाढलेत. कारण का मुलं विचार करतात की मला कॉलेज चांगलं हवं, असा थोडाफार विचार असतो. ठीक आहे. आता येऊया की मुंबईमधल्या कॉलेजेसचं कट ऑफचं आहे. मुंबईमध्ये प्रॉब्लेम काय सांगतो. मुंबईतली मोस्ट ऑफ दी कॉलेजेस ही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. मायनॉरिटी म्हणजे काय, तिथल्या 51% सीट्स ह्या मायनॉरिटीसाठी असतात. मायनॉरिटीमध्ये 2 प्रकार असतात, रिलिजियस मायनॉरिटी आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी. मग या कॉलेजेसमध्ये फक्त मायनॉरिटीच्या सीट्स 51% असतात आणि कॅटेगरीच्या सीट्स म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 49%. आता या 49% सीट्समध्ये तुम्हाला OBC, SEBC कॅटेगरी काहीही भेटणार नाही, डायरेक्टली त्या प्युअर ओपन. त्यामुळे मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये कट ऑफ काय असतात, तर MI म्हणजे मायनॉरिटी आणि ओपन असे 2च तुम्हाला कट ऑफ येतात. ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाता त्यावेळी तुम्हाला फीमध्ये बेनिफिट भेटतो, परंतु कट ऑफमध्ये भेटत नाही. ठीक आहे. जनरली मुंबईमध्ये एक ट्रेंड आहे की हा ट्रेंड थोडा अनयुज्युअल आहे. होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीपेक्षा जास्त असतात. म्हणजे काय होतं, मुलं काय करतात, बाहेरून येणारी जास्त करून पुण्याला प्रेफरन्स देतात. त्यामुळे होतं असं की होम युनिव्हर्सिटी मुंबईचे कट ऑफ जास्त होतात आणि अदर दॅनचे कमी असतात. ठीक आहे. हा एक थोडा शॉकिंग ट्रेंड आहे. अगेन जर मुंबईमध्ये तुम्हाला CS, IT, AI आणि ENTC हवं असेल आणि ओपन कॅटेगरीसाठी टियर 1ची जी कॉलेजेस आहेत जसं की DJ सांगवी, त्यानंतर आपले SPIT आणि VJTI 96+ पर्सेंटाईल लागतं, 120+ मार्क्स लागणार.
टियर 2च्या कॉलेजेसमध्ये 90 to 96 पर्सेंटाईल लागतं, 95 to 120 मार्क्स लागणार. टियर 3च्या कॉलेजेसमध्ये 70 to 90 पर्सेंटाईल लागतं, 75 to 100 मार्क्स लागणार. आता ही कॉलेजेसची नावं आहेत ना, टियर 1, टियर 2, टियर 3, यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेलच. परंतु मुंबईमध्ये तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली इतके मार्क्स लागणार आहेत ब्रँचसाठी, ठीक, टेक ब्रँच. आणि कोर जसं असेल तर ओपन कॅटेगरीपेक्षा 3 ते 15 पर्सेंटाईलचा डिफरन्स येतो, त्याच्यामध्ये तुम्ही वजा करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न की CETमध्ये खूप लो स्कोर आला आहे, करायचं काय, कोणती ब्रँच मिळणार. लक्षात ठेवा, सगळ्या मुलांना ॲडमिशन्स मिळणार आहेत, ठीक आहे. प्रत्येकाची इच्छा असते की मला पुण्यामध्ये एक चांगलं कॉलेज मिळावं, ठीक आहे. आता होतं असं की एखादा मुलगा समजा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून पुण्यामध्ये येतो आहे, त्यांना या गोष्टी माहिती नाही आहेत की पुण्यामध्ये लोअर कॉलेजेस, समजा मी ट्रिनिटी कॉलेज म्हटलं तर ट्रिनिटी कॉलेज कसं आहे, गेनबा मोजे कॉलेजमध्ये काय चालतं, या गोष्टी माहितीच नाही आहेत. त्यांना कोण सांगतं, त्यांना वाटतं काय की बाबा काउन्सिलरनं लिस्ट दिली म्हणजे कॉलेज चांगलं असेल. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये जे लोअर कॉलेजेस आहेत तिथं इतकी पण चांगली कंडिशन्स नाही आहे. त्यापेक्षा मी परत एकदा सांगत असतो की तुम्ही विचार करा, इतक्या लांबून जर पुण्यामध्ये येत असाल, तुमच्या आईवडिलांनी जर इतके पैसे खर्च केलेले असतील की आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, हॉस्टेल वगैरे या सगळ्यांवरती इतका पैसा खर्च केला आहे, त्या बदल्यात त्या कॉलेजचं प्लेसमेंट, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित आहे का हे चेक आधी करा, ठीक आहे. उगाचच कोणतरी सांगतं हे कॉलेज लिस्टमध्ये टाका, हे भरा वगैरे, अशा गोष्टी करू नका. तर तुम्ही व्यवस्थित जागरूक राहा आणि या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त काय, पेशन्स ठेवणं. उगाचच कॉलेज भेटत नाही आहे म्हणून कुठेतरी ॲडमिशन घेतो, एक्स्ट्रा डोनेशन देतो, पैसे देतो, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ट्राय करतो, असं करू नका. पूर्ण कॅप प्रोसेस व्यवस्थित अटेंड करा, तुमच्या कॉलेज लिस्टवरती फोकस करा, तर व्यवस्थित कॉलेजेस मिळतात. कॉलेज स्कोर जरी कमी आला तरी लक्षात ठेवा, 2 ऑप्शन्स आहेत, एक तर कॉलेज कॉम्प्रोमाइज करायचं किंवा ब्रँच कॉम्प्रोमाइज करायचे, ठीक आहे. कॉलेज कॉम्प्रोमाइज करायचं म्हणजे काय, तर मी माझ्या जवळचंच कॉलेज किंवा माझ्या डिस्ट्रिक्टमधलं कॉलेज बघेल आणि ब्रँच चांगली घेईल. ब्रँच कॉम्प्रोमाइज करायची म्हणजे काय, मला पुण्यामध्येच यायचं आहे तर मग चांगल्या कॉलेजची थोडीफार लोअर ब्रँच घेतली तरी चालेल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल, ठीक आहे. कट ऑफ प्रत्येक ब्रँचची पुण्यामध्ये, मुंबईमध्ये काय आहेत हे समजलं असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, नक्की एनरोल करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क्स आणि शिफ्ट नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.